काढून दे, बेस थोडासा कमी कर, बेस. दोन्ही शहरांचे प्रारंभिक गणक, हॅलो हॅलो, दोन्ही शहराचे प्रारंभिक गणक गवळीचे राऊंड समाप्त झाले आणि मान्यवरांनो इथून आता खऱ्या दुयमीला सुरुवात झाली. माझ्या जोडीला लावा नावाजलेले गावाजलेले सन्मान्य शाहीर आमचे आदर्श राजन सजी देवगडे यांच्यावरती प्रश्नाची मांडणी केली होती. तुम्ही सर्व लोक साक्षी माय बाप हो. प्रश्न म्हणजे असा की म्हटलं असा एक संत झाला, विठ्ठलाचा परमभक्त होता. त्याच्या घराले गावच्या लोकांना आग लावली. विठ्ठलाचा एवढा परमभक्त होता का जशी घराले आग लागली रे लागली. विठ्ठल 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 नाम जपायला सुरुवात केली. घरचा आळा पेटला पण खालचं घर पेटलं नाही आणि तो कुटुंब कुटुंब बिचार म्हणजे दुरुस्त राहिला, सुखरूप राहिलं. तो संत कोणता, ते गाव कोणतं आणि कुठली ते घटना आहे, हा माझा प्रश्न होता.
मान्यवर शाहीर साहेब आले काय म्हणून राहिले बा? हा संत ज्ञानेश्वराचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि ठिकाणी इंद्रायणी आणि पैठण जवळ आपेगाव वा रे वान कोणी खर्रा खान तंबाखू खा एवढी मोठी तुमची ख्याती मान्यवर शाहीर साहेब मैंने पूछा क्या म्हणजे मी विचारतो काय ना तुम्ही सांगून का राहिले हो नाही काय सांगून राहिले म्हणजे मी म्हटलं संत नारायण दासने सांगितलं तुकाराम महाराजने सांगितलं तिकडे नेऊन धकवलं का आणि हे तुमच्यासारखे माणसं जर असं सांगतील तर मग आम्ही ना काय करू म्हणजे पागल भाऊ का आणि आम्ही नाही भिंग का पागल म्हणतो लवकर पागल न व्हावा गोटे नको मारा नाही पण आता हे बोलणं कसं आहे द्यायचं मला पाहा ना तुम्ही वा रे वा हा आता राहिला प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आहे भक्ती विजय कथासार या पुस्तकामध्ये क्या बात भक्ती विजय कथासार या पुस्तकामध्ये आहे एवढाच होता म्हणून तर तुम्ही उत्तर कावण्या सांगितलं म्हणून हे प्रश्न येऊ शकते पुढच्या फिराले हो ना उत्तर देणार नाही तुमच्यापासून मी काहीतरी घ्यायला आलो तुम्हाला द्यायला नाही आलो घ्या नको आणि तुमची जर तयारी असेल मी देतो पुराव्या सकट पुस्तक आहे मावाशी हा तुम्ही काय बोलता मग तुम्ही पुढच्या घराला मान्यवरची हा पण तुमच्याकडून हे अपेक्षा नव्हती जी आणि म्हणून काय म्हणतो जर लक्ष असू द्या काय उसका काम उसे भाता तो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता और पूछे हुए सवाल का जवाब राजहंस जी को देना नहीं आता क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना और अगले को कैसे चुप कराना ऐसा बात में लयगा होना क्या बात है मान्यवरजी या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे बोलणारा मुद्द्याचा बोलला तर चार चौघात त्याचा मान आहे आणि प्रश्नाचं उत्तर असं द्या का माझ्यासोबत या लोकांना वाटलं पाहिजे आता काहीतरी समाधान आहे उज्ज्वल ला 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 उज्ज्वल दीपाची चढलेली वाट आहे तुमच्या आणि माझ्या सामना या जामसावली गावात आहे सामन्याला नक्की मजा येणार आहे फक्त कारण हे आता आमची सुरुवात आहे पहिली वेळ आहे हा पहिली वेळ आहे पण आपला बी लहान पोट्ट्या बट्ट्याचा मेळ आहे हो ना आणि म्हणून हा जामसावडी मध्ये आज पुरा ओपन खेळ आहे आणि कार्यक्रमाची मेहनत पहिला दिवस आहे हा मी सुस्ती करणार नाही मी सांगत आहो ना मी पहिलं सांगत हा मला माहित आहे की चना जेव्हा गुळासोबत आहे त्याले प्रसादाची उपमा आहे तो चना बेरबार मध्ये राहू द्या तो दारूचा चकना आहे खरी आहे शिव 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 हा विषय पंक्तीचा आहे हा विषय संगतीचा नाही पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकता कामा नाही गुण मिले तो गुरु बनाओ चित्त मिले तो चेला और मन मिले तो मित्र बना वरना रहो अकेला क्या बात है तुमची ना माझी संगत आहे किती वेळ किती मिनिटाचा वेळ दिला जी तुम्ही अर्धा घंटा घ्या म्हणते काही हरकत नाही अर्ध्या तासात निपटवतो हा अरे रसिक जन पाहायला आले रसिक जन पाहायला आले कोणाच्या प्रश्नाचं उत्तर कोण देते हा ला 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 रसिक जन पाहायला
ज्ञानानं नशा नाही येत तो दारू भट्टीची वाट घेते आणि तो एक पॅक लावून आणल्यावर हेच पाहिजे काय? का सूरज राजहंसजीची केव्हा घेते काय घेते का बाबा? झमकते हा. तेव्हा झमकते कवा कवा यायची भीड ते रे बा कसोटी कसोटी लोक म्हणतात लहानसा पोट्टा पण जाऊ पडून राहिलं म्हणून पहिले फिरत धोतर चांगला आणून ठेवा समोर तो जाणार गाठ सुटली समोर तो जाणार नाही पण पायावर पाय ठेवल्याशिवाय राहणार नाही क्या बात है? आणि म्हणून काय म्हणतो जरा गाण्याकडे वरतो जरा लक्ष असू द्या अरे जिसका मुझे था इंतजार जिसके लिए दिल था बेकरार ओ घड़ी आ गई आज अरे प्यार में हद से गुजर जाना है मर जाना है तुझको या मर जाना है प्यार में हद से गुजर जाना है मार देना है तुझको या मर जाना जिसका मुझे था इंतजार जिसके लिए दिल था बेकरार वो घड़ी आ गई आज प्यार में हद से गुजर जाना है तुझे जीना है तुझको या मर जाना है प्यार में हद से गुजर जाना है तुझे जीना है तुझको या मर जाना है शान से बैठो मेरे दोस्तों ये सामना बड़ा तगड़ा है चक्कू छुरे की बात नहीं ये गुरु ज्ञान का झगड़ा है सामना करना बराबरी का जो तुम्हारे समझ में आता है और दिन भर में पता चलेगा यहाँ पे कौन पलटी खाता है मी राजहंसजीले पलटवतो का राजहंसजी मला पलटवते तुम्हालाच पलटवलं कसं कसं पलटव का नाही पलटव बहीण तू आली मग आपण बोलून त्याच्याकडून राहिली का हो नाही तर भाट हो ना म्हणून लोक म्हणजे? चिव करते विचार मरून नाही येईन का लहानसा माणूस हो ना मनोरंजनाच्या मार्फत प्रबोधन होईल कुबुद्धीचा कचरा काढून सुविचाराचे मंथन करा आत्मगुरु शास्त्र या तिन्ही प्रचित्या स्मरा शाहीर ह्या सुंदर ज्ञानाचा सागर आहे तिथे ज्ञानी विचाराने तळा तेव्हा हे विज्ञानगी पिढी म्हणतील का मोबाईल पेक्षा तमाशा बरा किसी ने इतिहास तो किसी ने वर्तमान बना डाला और साली जिसको ना समझे शायरी उसने नंगा नाच बना डाला शिव्या शाप केला आणि शायरी होते का जी नाही पाणी पाहिजे काहीतरी दोन शब्द बोलायचे मा सारखा शाहीर नाही नदी नाले आटेन चांगल्याची फाटे दाऊ का फाटे पाहतो ते फाटे किती आहेत आणि म्हणून काय म्हणत आहे जरा गाण्याकडे लक्ष द्या अरे प्रश्न हा माझा अरे पैशाची होड अरे शाहीर सूरजला राजहंसजीची जोड खमसवतो अरे जंगलामध्ये एक हरण पडालं त्याचं दूध त्याच्या मागेच गळालं जंगलामध्ये एक हरण पडालं त्याचं दूध त्याच्या मागेच गळालं
साहेबांनी सुद्धा प्रश्नाची मांडणी केली बांधवानो. होय ना. हा प्रश्न अतिशय सुंदर विचारला. शाहीर साहेबांचा प्रश्न आहे की म्हणतात, हा आता राहू दे, अभि हातमार लगा, अभि रहने दे. जाऊ द्या. एक समानतेचा पुरस्कार अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीला गुरु बनवले एका व्यक्तीने. त्या व्यक्तीने त्याला जेवण करायला नेलं त्या गुरुला, आणि जेवण करायला जेव्हा नेलं तेव्हा त्या चेल्यानं त्याच्या गुरुवाले, हा चेल्याच्या बायकोनं त्याच्या गुरुवाले त्याची जात विचारली. जशी जात विचारली तसेच गुरुवाने चेले दोघे उठले आणि त्यांना एक चंडाळ कन्या भेटली. हा मार्गात जाताना. तो गुरु कोणता, तो चेला कोणता, मान्यवर शाहीर साहेबांचं म्हणणं आहे. आणि ते चांडाळ कन्या कोणती, तर प्रतिस्पर्धी लाभलेले राजनसजी शाहीर साहेब जरा लक्ष असू द्या. त्या गुरुचं नाव आहे संत नामदेव. संत नामदेव. आणि त्याचे शिष्य म्हणजे कोण, संत चोखामेळा. त्याचे शिष्य म्हणजे कोण, संत चोखामेळा. आणि त्यांची पत्नी म्हणजे कोण, सोयराबाई. आता चोखामेळांनी जेव्हा संत चोखामेळांनी संत नामदेवांना जेव्हा बोलवले, आणि संत नामदेव तुम्हाला सांगतो शिंपी जातीचे होते. शिंपी जात ज्याला म्हणतो आपण. हा त्या सोयराबाईने जेव्हा संत नामदेवांना जात विचारली, जशी जात विचारली त्या संत चोखामेळाला बर्दाश्त झालं नाही. ते गुरु चेले दोघेही उठले आणि मार्गाने लागले. तर त्यांना एक कन्या भेटली. ते कन्या होती चांडाळ कन्या प्रजापती नावाची. मान्यवर शाहीर साहेब, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता तुमच्यापाशी याच्या व्यतिरिक्त काय आहे हे तुम्ही सांगा. पण इकडे माझं गाणं काय म्हणते, प्रश्न हा माझा पैशाची होड, आणि शाहीर सूरजला राजहंसजीची जोड. खमसवतो 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 आज. पण जंगलामध्ये एक हरण पळालं आणि त्याचं दूध त्याच्या मागे गळालं. बाई मोठं नवल घडलं वा. नवल घडला. हा मैं मानूंगा आपको. पण हे कोणतं जंगल आहे, कोणतं हरण आहे, याचा उघाडा करताय. अर्धा तासाचा वेळ आहे, एकच गाणं म्हणायचं आहे. आणि म्हणून गाणं समोर काय म्हणते, जंगलामध्ये एक हरण पळालं, त्याचं दूध त्याच्या मागेच गळालं. जंगलामध्ये एक हरण पळालं, त्याचं दूध त्याच्या मागेच गळालं. जगत असला तरी त्याच्या जगण्याला शान नाही. जिवंतपणी जिवंत माणसाले मान नाही. जगत असला तरी त्याच्या जगण्याला शान नाही. बरोबर आहे. गावामध्ये किती मोठा विद्वान असन तरी मुजोर अगाऊ होता, आणि मरता बरोबर
बरोबर त्याच्या मैतीवरती गोष्टी होते. कोणत्या? म्हणते याच्यासारखा माणूस नव्हता. ओके याच्यासारखा माणूस बदमाश नव्हता. तसा नव्हता असं भेट का? म्हणजे चांगला नव्हता. याच्यासारखा माणूस नव्हता. हे गोष्ट फक्त 14 दिवस असते आणि 14वीचे जेवण त्याच्या हातात येऊ द्या. तर मी लहानसा भुलून जाईन बरं, मेमोरी फार उडून जाईन बाई. याच्यासारखा माणूस नव्हता. हे गोष्ट फक्त 14 दिवस असते आणि 14वीचे जेवण त्याच्या हातात येऊ द्या. साला म्हणते भाजीत मीठ कमी दिसत आणि तू गावभर फिरत राहते. मायासारखा सरपंच नाही कोणी गावात, मायासारखा शाहीर नाही या गावात. तू मर बरं. त्यासाठी लढण फक्त ती मायानं बाप आणि बायको बी लढण. तिचं लढणं कसं राहते जी, आता माझ्या कोण करन बापा, मासाठी दिवाळीला साडी कोण घेईन बापा. कसाही होता असे म्हणा. नाही रे नाही कोणाचं कोणी ना अंती एकल्यात जाशील प्राण्या माझे माझे म्हणून. एकटाला एकटं तुले जायचं आहे पण परामर्थ घडवायचा आहे. परामर्थ घडवायचा आहे. मरावे पण कीर्ती रूपी तुम्हाला उडायचं आहे. हा तर मिठासाठी तो रळणारा जोरा जोरा चिल्लावते. ते लहानसं पोट्ट म्हणते थांब नका तुला थोडीशी धीर आहे. तेवढ्यामध्ये तो एका बोटाने चाटून पाहिजे. म्हणते याच्या 14वीची एक नंबर खीर आहे, एक नंबर खीर आहे. पंचमुखी नवरा सुखी बायको दुखी हरभरा. हॅलो हा फक्त 5 मिनिटं राहिले. 5 मिनिटं आखरीच कळवर राहिलेला आहे. हरणीचा मालक लाखात एक, लोकांचं कल्याण करण्याने एक. दूर दूरचे प्राणी येते दूध घेण्याला आणि पैशापेक्षा किंमत आहे त्या हरणीच्या दुधाला. मान्यवर शाहीर साहेब, तुम्हाला त्याचा उघाडा करायचा आहे आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर जमलं का नाही जमलं हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि नाही जमलं तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. काऊन द्यायचं आहे का मी काहीतरी घ्यायला आलो? काऊन नाही? तुम्ही सांगा आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या फेराले आणि तुम्ही म्हणाल तर मी आपल्या प्रश्नाचा उघाड करून दाखवीन. चल देखेंगे आज जो होगा. चलो जंगलामध्ये एक हरण पळालं, त्याचं दूध त्याच्या मागेच गळालं. जंगलामध्ये एक हरण पळालं, त्याचं दूध त्याच्या मागेच गळालं. जंगलामध्ये एक हरण पळालं, त्याचं दूध त्याच्या मागेच गळालं. खमसवतो म्हणजे कशाने ज्ञानाने. माझा राऊंड समाप्त झाला. प्रतिस्पर्धी शेर आपल्या कार्यक्रमासमोर सुंदर करतील.